आशात हसते ठाव ठिकाण माझा पुसते मीच मला मग शोधत बसते बोल मला तू हळुवार काही सांग भले तू माझा नाही कलियुगातली मी मीराबाई मौनातले हे शब्द बोल के तुझ्यानी माझ्या ओठी हलके असुनी ननी अश्रू पोरके क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या धरतील वाटा देईल हात तुझी अस्मिता 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 मी इथे आलेलं तुला आवडलेलं नाहीये ना? तू त्या संग्रामकडे गेलास ते आवडलं नाहीये मला. मी हे आनंदाने नव्हतो गेलो. आता तुमच्यासारखी माणसं जर आमच्या संग्राम शेठची काळजी घेत असतील ना, कोण काय त्यांचं वाकडं करणार आहे? जयवंत निर्दोष असूनही तू त्याचा एवढा रागराग करतेस? जहागीरदार ॲग्रो मध्ये एकदा काम केलेला माणूस एक वेळेस उपाशी राहील, पण त्या संग्राम थोरातकडे जाणार नाही. तुम्हाला त्रास झाल्याबद्दल मी दिलगीर आहे. म्हणजे एखाद्या कामाधंद्याच्या माणसाला पोलीस स्टेशनला बोलवायचं आणि मग करायचंच असलं तर आता वरपर्यंत बोलणी करून घ्या. कशासाठी काय ते स्पष्ट बोला. गजानन जहागीरदार आहेत का? आपण मी सुहास. बाबा आता घरी नाहीयेत, बाहेर गेलेत. कोण आलं होतं म्हणून सांगू? त्यांची मुलगी अरुंधती अजून इथेच राहते. अरुताई पण घरात नाहीयेत, त्याही बाहेर गेल्यात. तुम्ही त्यांना कसं ओळखता? मी सुहास जाधव. माझं आणि अरुंधतीचं लग्न झालं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी तुम्हाला दारातच उभं केलं. तुम्ही या ना, आत या. तुम्ही इथेच राहता? हो, मी अरुताईंच्या धाकट्या भावाची, आदित्यची बायको तेजस्विनी. या ना, आत या. अरू कुठे गेली आहे? म्हणजे परत यायला किती वेळ लागेल? आज संकष्टी आहे ना, त्यांचा उपास असतो. त्या देवळात गेल्यात, येतीलच एवढ्यात. या ना तुम्ही. गजानन जहागीरदारांची मुलगी उपवास तपास करते, देवळात जाते, म्हणजे आश्चर्यच. तर इतक्या वर्षात देवाने एकही चांगलं दान पदरात टाकलं नाही, पण तिने नास्तिक व्हायला होत. नशीब चांगलंय की त्या अजून नास्तिक झाल्या नाही. त्यांच्या इतक्या वर्षांचं तपश्चर्याचं फळ म्हणूनच तुम्ही आज त्यांना इथे भेटायला आलात ना? एक्सक्यूज मी. मला गजानन रावांनी इथं भेटायला बोलवलंय म्हणून मी आलोय. पूर्वी आमच्या भेटण्याला बंदी घातली होती. आमच्या लग्नाला विरोध होता त्यांचा. पण
तुमचं एकमेकांवर खूप प्रेम होतं ना? का नाही अरुताईंना पळवून घेऊन गेला तिथून? एकटीला ठेवून गेला? अहो तुमच्या माघारी त्यांना किती सोसावं लागलं याची कल्पना आहे का तुम्हाला? तिने एकट्याने नाही सोसलंय, मी देखील खूप सोसलंय, पण माझा देखील हट्ट होता. जोपर्यंत बाबा परवानगी देणार नाही तोपर्यंत मी इथं येणार नाही. आणखी एक गोष्ट, पळून जायची संधी मला तेव्हा देखील होती. तुम्हाला नक्की बाबांनी इथे भेटायला बोलावलं? ऑफकोर्स. जोपर्यंत बाबा लग्नाला संमती देत नाहीत तोपर्यंत या घराची पायरी मी चढणार नाही अशी शपथ घेतली होती. चला, उशिरा का होईना म्हाताऱ्याने ही संमती दिली. अर्थात आरूला अजून ही गोष्ट माहीतच नाही. एक मिनिट. बाबांनी परवानगी दिली आहे ना? मग आता त्यांच्या माघारी त्यांना म्हातारा म्हणून तरी संबोधू नका. आमचे बाबा खूप बदललेत आणि याचं उदाहरण म्हणजे त्यांनी तुम्हाला इथे भेटायला बोलावलं. तुमचं स्वागत असो. आत्या सुहासराव, चल उठ. तर काय झोपायची जागा आहे का हे? चल. चल निघ. ओ भाऊ या आता. चला या. निघा ना आता.
हा बोला भंडारी. हा बरं. मग तुम्ही ॲडव्होकेट जोगळेकरांना काही कन्सल्ट केलेत का? बरं, त्यांचं काय म्हणणं आहे? नाही, अहो तो कॉरेस्पॉन्डन्सच्या हां हा तेच सांगते, रेफरन्स आहे तो कॉरेस्पॉन्डन्सच्या फाईलमध्ये. हां ठीक आहे, मी ऑफिसला आल्यानंतर मी पण बोलते त्यांच्याशी. हां मी पोचतेच आहे, अर्ध्या तासात पोचीन ऑफिसला. हो ठीक आहे. बरं ठीक आहे, थँक्यू, बाय. मग काय, कुठे निघालीस? ऑफिसला. अजून कुठे जाणार? तू येतेस? अभिजित भाऊजी म्हणत होते की. काय म्हणाला दादा? त्याने ना माझी पुरती शाळाच घेतली. अभिजित भाऊजींनी सांगितलंय मला, पण तुझ्या तोंडून ऐकण्यात वेगळीच गंमत आहे. काही नाही ग, माईनी त्याला जयवंताचा एपिसोड, त्याचा आरडाओरडा, त्यावर बाबांची रिॲक्शन, हे सगळं मीठ मसाला लावून सांगितलं. मग काय, त्याने मला धारेवरच धरलं. बरोबर आहे. काय बरोबर आहे? जयवंत चुकलाय, त्याची शिक्षा व्हायला नको का त्याला? ती शिक्षा त्याने भोगली आहे. तो तुरुंगात होता ना, ते त्या ड्रग्सच्या भानगडीमुळे. तो माझ्याशी खोटं बोलला, मला फसवलं, त्याचं काय? तो त्या संग्रामकडे गेला नसता ना, तर तुरुंगातच गेला नसता. संग्राम शेठकडे जाण्याची वेळ त्याच्यावर कुणी आणली? म्हणून डायरेक्ट संग्रामकडे जावं? बबडे, अभिषेक भाऊजी पण संग्राम शेठकडेच गेले होते, पण त्यांचे सगळे गुन्हे माफ का? तर तो तुझा दादा आहे. आणि जयवंतला शिक्षा का? तर वहिनी, मी अर्ध्या रात्री घर सोडून, तुम्हा सगळ्यांना सोडून त्याच्याबरोबर गेले. ते तो माझं कुणी नाही म्हणून का? तो कोण कुठला संग्राम थोरात? त्या माणसाकडे जयवंतने नोकरी केली म्हणून तुझं प्रेम लगेच आटलं? बबडे, अगं जेलमधून सुटल्यावर तो तुला भेटायला आला आणि तू त्याला हाकलून दिलंस. अगं राणी, चुका कुणाच्या हातून होत नाही. बाबाने तुला माफ केलं, अभिजित भाऊजी वनिता वहिनीला क्षमा केलं, आणि तू कोण कुठली ग जयवंतला शिक्षा भरमावतेस ती? चायला, तू पण आता माझ्यावर रेशन पाणी काढ. सॉरी. हे असं बोलायला सुद्धा जयवंताकडे शिकले. तूच बघ, अजून विसरली नाहीयेस त्याला. बघडे, माझं ऐक, जुन्या सगळ्या गोष्टी विसरून जा ना. आता बाबाही अनुकूल आहेत, तेही लग्नाला परवानगी देतील ना तुमच्या. पुन्हा नव्याने संसार सुरू करा, जुने मतभेद विसरून जा. चला, मी निघते, ऑफिसला जायला उशीर होतोय. आणि आता मी अशीच बोलत राहिले तर तू म्हणशील, अभिदादा नंतर तेजू वहिनींनी सुद्धा माझी शाळाच घेतली. चला, आपल्याला खूप महत्वाची कामं आहेत. आता त्या कंपनीबद्दल तुला सगळी माहिती देते सविस्तर वाटेत. चल. अस्मिता अस्मिता अरू,
कशी आहेस तू? रडतीयस काय तू? आता आलोय ना मी. तुम्हीच विचारताय रडते कशाला? अगदी कोरड्या शब्दात बोलू का? इतकी वर्ष झाली, एक खुशालीचं पत्र नाही, साधा फोन नाही. तुमचं काय चाललंय, कुठे आहात, काही खबर बात नाही. मी कशी आहे, काय करतेय, माझं काय चाललंय याचीही साधी चौकशी नाही. अनेक काळोख्या रात्रीनंतर आज अचानक उगवलाय आणि मलाच विचारताय डोळ्यात पाणी का? खरं सांगू तर तुझ्या एकाही प्रश्नाचं खरं उत्तर माझ्याकडे नाहीये आणि मला उगाचच खोटं बोलायचं नाही. तुझ्याच भाषेत सांगायचं झालं तर आज इथं अचानक मी उगवलोय याचं एकमेव कारण म्हणजे त्या दोघांचं एकमेकांवर असलेलं निस्सीम प्रेम. फिल्मी भेट वाटते ना आपली. पण यालाही कारणीभूत तुझा तो म्हातारा बापच. हा, त्यांच्याच घरात आलायस आणि त्यांचीच टिंगल करतोय. कारण माहिती नाही, पण खूप बदललेत रे ते. बदलले. त्यानेच फोन केला होता मला. असा नंबर कुठून मिळाला माहित नाही मला, पण फोनवरचं पहिलं वाक्य, मुंबईत स्वतःचं घर आहे का? मग घेतलंस स्वतःचं घर? मुंबईत स्वतःचं घर घेणं शक्य आहे का? पण म्हटलं आरूला फुटपाथवर ठेवणार नाही. 2 वेळचं जेवण आणि अंगावर कपडे यासाठी तुमच्याकडे हात पसरणार नाही. म्हातारा खुश झाला, म्हणाला केव्हा येत आहे भेटायला? मग म्हणाला असशील लगेच, वेडी आहेस का? तुझा बाप शेर आहे तर मी 1.25 शेर. म्हटलं म्हातारा चांगला तावडीत सापडलाय, जरा पिळून काढूया त्याला. सुहास. अरे नाहीतर काय, मी इकडे भेटायला यायचो, अपमान करून बाहेर काढायचं. पण ठणकावून सांगितलं या वेळेला येईन तेव्हा तिला घेण्यासाठीच येईल, उगाच अडवण्याचं नाटक करू नका. फार दुष्टपणे वागलास ना माझ्या वडिलांशी. अरे निदान त्यांच्या वयाचा तरी मान ठेवायचास. अरे वयाचा मान ठेवला म्हणूनच मी गप्प बसलो. खरं सांग, इथं आलो होतो ना तेव्हा ठरवलं होतं मी एवढ्या वर्षाचा सगळा राग त्यांच्यावर काढेल. माहित नाही, पण त्यांना पाहिलं, त्यांच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि सगळा राग विसरून गेलो. मग आमच्या राणी सरकारना भेटायला आलो. सुहास. ए बेडा, रडतेस कशाला? आता आलोय ना मी. घरातल्या कुणालाच तुझी आठवण होत नाही असं नाही, पण मला त्रास होऊ नये म्हणून. अशी माझ्यावर शंका घेत जाऊ नको, नाहीतर कुठेच शंका घेण्याच्या लायकीचा ठेवणार नाही तुला. जहागीरदारांच्या घरात शिव्या द्यायच्या नाहीत. तू मला सांगतेस, तर स्वतःच्या भावांकडे बघ. हा माझा छळ कधी संपणार आहे तेच कळत नाही. मला छळून घ्यायची सवयच झालीये. आमच्या आदित्य साहेबांची मर्डर कोण करेल? कोणीही कोणाचंही कोड कौतुक करण्याच्या मनस्थितीत आमचं घर नाहीये. हे बघ, सध्या आम्ही सगळेच जण एका कठीण प्रसंगातून जातोय. कधी येणार बाबा? मला खूप आठवण येते त्यांची. आपला राग व्यक्त करताना शब्द जरा सांभाळू. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची
माझी प्रीती क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या धरतील वाटा देईल हात तुझी अस्मिता